श्रीहरी भागवत विहंगम दर्शन। पूज्यभूतं प्रेम गोपांगनानां मूर्तिभूतं भागधेयं यदूनाम् एकीभूतं गुप्तवित्तं श्रुतीनां शामीभूतं ब्रह्म मे सान्निध्यताम्। जागतिक वातावरणात भारताची प्रतिष्ठा प्रामुख्याने त्यांच्या प्राचीन सांस्कृतिक व आध्यात्मिक साहित्यामुळे आहे। वेद, उपनिषदे आणि तदनंतरचे संस्कृत साहित्य यांची मुक्तकंठाने मॅक्स मुलर, इमर्सन, थोरो, शॉपेनहर, विंटरनिट्स, रोमोरोला इत्यादी जगभरातल्या विख्यात विद्वानांनी प्रशंसा केली आहे। गीतेचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित करताना वॉरेन हेस्टिंग्जने लिहिले की या देशावरील इंग्रजी सत्ता कालांतराने संपुष्टात येईल, पण विचारवंतांच्या मनावरील भगवद्गीतेची सत्ता मात्र कधीच संपणार नाही। जे भगवद्गीतेबद्दल हेस्टिंग्जने म्हटले आहे ते वस्तुतः वैदिक संस्कृतीच्या उपनिषदादी अनेक ग्रंथांबद्दलही सत्यच आहे। संत गुलाबराव महाराजांना एकदा प्रश्न विचारला गेला की असंख्य आघात होऊनही वैदिक धर्म कसा टिकू शकला। त्यांनी उत्तर दिले, या धर्मात अत्यंत मौलिक तत्वज्ञान आहे, तसे अन्यत्र कुठेच नाही, म्हणून हा धर्म आजपर्यंत टिकला। इतकेच केवळ नव्हे तर पुढेही हीच विचारधारा सर्वांना आदरणीय वाटेल। भक्तीनेच तृप्ती। या अखंड सांस्कृतिक साहित्य परंपरेला सर्वोत्तम रत्न कोणते, याचे उत्तर भगवद्गीता असे असेल तरी आबालवृद्धांनी ज्याचा आस्वाद पुन्हा पुन्हा घेत राहावा आणि तरीही ज्याचा वीट कधीच येऊ नये असा रसाळ ग्रंथ श्रीमद भागवत हाच होय। 17 पुराणे लिहून झाल्यावर भगवान वेदव्यासांनी 3 वर्षे हिमालयात एकांतात राहून महाभारताची रचना केली। त्यात भगवंताने सांगितलेली भगवद्गीता ही गुंफली, पण इतके करूनही त्यांच्या मनाला परिपूर्णतेची तृप्ती अनुभवास येईना। आपल्या सर्व साहित्य सृजनात काहीतरी उणीव राहून गेलेली आहे असे त्यांना उत्कटतेने जाणवू लागले, पण ती उणीव काय असावी हे विचार करूनही त्यांच्या लक्षात येईना। अशा बैचेन अवस्थेत देवर्षी नारदांनी त्यांना नेमके मार्गदर्शन केले व त्यानुसार भगवान वेदव्यासांनी श्रीमद भागवताची रचना केली। या प्रसंगात देवर्षी नारद मुनींनी जे सांगितले ते फारच महत्वाचे आहे। ते म्हणाले, महाभारताच्या रूपाने आपण जगाला निरंतर प्रकाश देणारा दीपस्तंभ उभा केला खरा। त्यात धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4ही पुरुषार्थाबद्दल सांगण्यासारखे सर्व काही सांगून टाकले, पण भगवंताच्या महात्म्याचे व विशेषतः त्याच्या रसाळ भक्तीचे वर्णन आपणाकडून जसे व्हावयास हवे तसे मात्र अजून झालेले नाही। आपणाकडून ते घडणे आम्हास अपेक्षित आहे। भगवंताच्या भक्तीचे प्रतिपादन करणाऱ्या ग्रंथांनीच जगाचे खरेखुरे हित साधले जाणार आहे, कारण भक्तीशिवाय चित्ताच्या सर्व विकारांचा उपशम होणे कधीही शक्य नाही। अन्य साधने उपयोगी असली तरी त्यांची परिपूर्ती भक्तीशिवाय होऊ शकत नाही। म्हणून हंसासारखे नीर, क्षीर, विवेकी, श्रेष्ठ योगी शेवटी भगवत भक्तीतच रमतात। ज्ञान कितीही श्रेष्ठ व पराकोटीचे झाले तरी त्यास भावभक्तीची जोड नसेल तर ते शोभून दिसत नाही। ज्ञानाने पूर्णता येत असेल, पण परिपूर्णता मात्र भक्तीशिवाय नाही। म्हणून सृष्टीच्या आरंभी भगवान नारायणाने
ब्रह्मदेवाला व ब्रह्मदेवांनी मला प्रदान केलेल्या संक्षिप्त ज्ञान सिद्धांतांचे म्हणजेच चतुश्लोकी भगवताचे निरूपण मी आपल्या पुढे करतो. आपण त्याचा विस्तार करावा व या ज्ञान विस्तारासह भगवंताच्या गोड लीलांचे समाधीच्या माध्यमाने अनुस्मरण करून भक्तीच्या प्रसारासाठी उपयोगी होऊ शकेल असा ग्रंथ आपण लिहावा. आजकालच्या भाषेत बोलायचे झाले तर लोककल्याणासाठी अहर्निश हिंडत असलेल्या देवर्षी नारदांसारख्या प्रचारकाराने अखंड चिंतन व उदंड साहित्य निर्मिती यात घडून गेलेल्या भगवान वेदव्यासांसारख्या महान साहित्यिकाला लोककल्याणाचे मर्म ओळखून वरील प्रमाणे विनंती वजा सूचना केलेली आहे. ही सूचना करताना सहजगत्या देवर्षी नारदांनी सर्वोत्कृष्ट साहित्याची जणू व्याख्याही देऊन टाकली. ते म्हणतात, तद्वाग्वी सर्गो जनता घविल प्लवह. उत्तम साहित्य ते ज्याने लोकांच्या पापवृत्तीचा विलय म्हणजे अयोग्य प्रवृत्तीचा उपशम होतो. मनातील अपप्रवृत्तींना विनासायास शांत करता आले तर जगातील अनेक हानिकारक घटना आपोआप टळू शकतात. म्हणून लोककल्याण अथवा विश्वशांतीच्या दृष्टीने आध्यात्मिक साहित्याचा विशेषतः भक्ती साहित्याचा प्रचार प्रसार अत्यंत आवश्यक ठरतो. देवर्षी नारदांचे व्यक्तिमत्व तर केवळ याच कार्यासाठी वाहिलेले दिसते. म्हणूनच ते विश्ववंद्य विभूती ठरतात. आगळी रसाळ शैली. श्रीमद भागवतात श्रीकृष्ण अवताराचे प्रामुख्याने वर्णन असले तरी महाभारतात कृष्ण चरित्र नाही असे नाही. महाभारताचाच खिल भाग असलेल्या हरिवंश पुराणासह महाभारतातील कृष्ण चरित्र विषयक घटनांचा विचार केला तर घटना किंवा प्रसंग म्हणून भागवतात त्यापेक्षा कृष्ण चरित्राबद्दल फार अधिक माहिती आली आहे असे आढळत नाही. मग महाभारतानंतरही भगवान वेदव्यासांनी भागवत लिहून अधिक काय साधले असा प्रश्न निदान कृष्ण चरित्राच्या संदर्भात तरी चिकित्सक वाचकांना पडू शकेल. या जिज्ञासेचे उत्तर दोन मुद्द्यांत विभागले जाईल. प्रथमतः महाभारतातील श्रीकृष्ण वर्णन आणि भागवतातील श्रीकृष्ण वर्णन यात घटनांचे अंतर नसले तरी शैलीचे मात्र महद अंतर आहे. महाभारतातील कृष्ण चरित्र प्रामुख्याने वसुदेवाच्या पुत्राचे ऐतिहासिक वर्णन आहे. तर श्रीमद भागवतातील कृष्ण चरित्र हे जगन्नियंत्या परमेश्वराच्या कृष्णावतारातील लीलांचे भावमय रसाळ दर्शन आहे. महर्षी वाल्मिकींनी सांगितलेली प्रामुख्याने ऐतिहासिक असलेली रामकथा आणि गोस्वामी तुलसीदासांनी गायलेली जगन्नियंता भगवान श्रीरामांची रसाळ भावकथा यांच्यात जे अंतर आहे तेच नेमके महाभारतातील व भागवतातील कृष्ण कथेत दिसते. महाराष्ट्रीय इतिहासाच्या संदर्भात बोलायचे झाले तर विद्वान इतिहास संशोधकांनी मांडलेले अभ्यासपूर्ण सप्रमाण शिवचरित्र व कविभूषण किंवा कवींद्र परमानंद यांनी गायलेले अथवा श्री बाबासाहेब पुरंदरे यांनी प्रतिपादिलेले राजा शिवछत्रपती सारखे क्षणोक्षणी पुलकित व रोमांचित करणारे गद्य काव्यमय शिवचरित्र यात जे अंतर आहे तेच महाभारतातील कृष्ण चरित्र व भागवतातील कृष्ण चरित्र यात आढळते. ऐतिहासिक
दृष्टी व भावमय दृष्टी या दोन्हींचा परिणाम आपोआप प्रतिपादनाच्या शैलीवर होतो व तसा तो महाभारत व भागवत यांच्यातील अंतरात दिसून येतो. या दोन्ही ग्रंथांचे लेखक भगवान वेदव्यासच आहेत. तरी पण महाभारतातील वर्णनशैली व भागवतातील वर्णनशैलीतील अंतर वरील कारणांमुळे असून महाभारतानंतर सुद्धा भागवत लिहिण्याचे हे एक कारण आहे. श्री बोपदेवांनी ही बाब फारच चपखलपणे मांडली आहे. ते म्हणतात, वेदा पुराणम काव्यम च प्रभुमित्रम प्रियेव च बोधयन्तीति ही प्राहुस्त्री वद भागवतम पुनः. म्हणजे वेदग्रंथ मालकाप्रमाणे आज्ञा करतात, पुराण ग्रंथ मित्राप्रमाणे समजावून सांगतात, तर काव्यग्रंथ प्रिय पत्नीप्रमाणे लढिवाळपणे समजावतात. श्रीमद भागवत हा ग्रंथ मात्र प्रसंगानुसार तीनही शैलींचा उपयोग करून आपला बोध श्रोत्यांच्या मनावर ठसवितो. म्हणूनच आबालवृद्ध, तार्किक, भाविक सर्व प्रकारच्या संमिश्र श्रोत समुदायाच्या मनाची पकड घेणारा हा अजोड ग्रंथ ठरला आहे. दुसरे तितकेच महत्वाचे कारण असे की श्रीमद भागवतामध्ये श्रीकृष्ण लीलांची प्रधानता असलेली तरी केवळ तितकीच त्याची व्याप्ती आहे. त्या लीलांसह भगवंतांच्या अन्यही अनेक अवतारांचे वर्णन श्रीमद भागवतात अत्यंत भक्तीने केले आहे. महाभारताचे प्रतिपादन श्रीकृष्ण प्रधान आहे, तर भागवताचे श्रीहरी प्रधान आहे. या श्रीहरीच्या अनेक अवतारांपैकी एक पण सर्वात प्रमुख श्रीकृष्ण अवतार या दृष्टीने त्याचे वर्णन भागवतात केलेले आढळते. अन्य अवतारांना कलात्मक अवतार म्हणून प्रतिपादून श्रीकृष्णांना मात्र परिपूर्णतम भगवत स्वरूप म्हटले आहे. एते चांश कलाहा पुसः कृष्णस्तु भगवान स्वयं. सर्व वेदांताचे सार. श्रीमद भागवत हा कथाप्रधान ग्रंथ असल्याचे सर्वांना वाटत असले तरी याचा अर्थ केवळ देवादिकांच्या प्राचीन गोष्टी सांगणारा ग्रंथ असे त्याचे स्वरूप नाही. सर्व वेदांताचे म्हणजे उपनिषद प्रतिपादित ज्ञानाचे सार या ग्रंथात अतिशय सुंदर व सौष्ठवपूर्ण भाषेत सांगितले आहे. महात्मा सुतांनी म्हटल्याप्रमाणे सर्व वेदांत सारम यद ब्रह्मात्मैकत्वलक्षणं वत्स्वद्वितीयं तनिष्ठं कैवल्येक प्रयोजनम. यात जीव ब्रह्माच्या ऐक्याचे म्हणजे अद्वैत वेदांताच्या सारभूत सिद्धांताचे प्रतिपादन असून कैवल्य म्हणजे मोक्ष प्राप्तीत अनेक पर्यवसान होते. भागवत ज्ञानाचा मूल स्रोत असलेल्या चतुश्लोकी भागवताचा विचार केला की हा विषय अत्यंत स्पष्ट होतो. सृष्टीच्या आरंभी भगवान नारायणाने ब्रह्मदेवाला हा उपदेश केला. ब्रह्मदेवांनी देवर्षी नारदांना हे ज्ञान सांगितले व त्यांनी ही ज्ञानसूत्रे महर्षी वेदव्यासांना सांगून त्यांचा विस्तार करण्यासाठी सूचना केली. या मूलभूत मुद्द्यांचा विस्तार म्हणजेच श्रीमद भागवत म्हणजे भगवताच्या फोफावलेल्या वृक्षाचे बीज या 4 श्लोकांत आहे. अहमेवासमेवाग्रे ज्ञानद यत सदसत परम पच्छादहम
यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्यहं ऋतेत्थं यत प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चा वचेष्वनु प्रविष्टानि तथा तेषु न त्वेषहम् एतावदेव जिज्ञास तत्त्वजिज्ञासूनात्मनः अन्वय व्यक्तिरेकाभ्याम यत स्यात् सर्वत्र सर्वदा. यात भगवंताने म्हटले आहे की सृष्टीच्या आरंभी केवळ मीच होतो. सृष्टी रूपाने मीच विस्तारलो आहे. या सृष्टीच्या लयानंतरही केवळ मीच उरतो. एका माझ्याशिवाय अन्य कोणत्याही तत्वाचे अस्तित्व नाही. तरी पण असंख्य विविध पदार्थाचे अस्तित्व जे जाणवते ते आत्ममायेच्या प्रभावाने होय. मी या भूतमात्रात एका दृष्टीने आहे ही व दृष्टिकोन बदलून पाहिले तर नाहीही. मी या भूतमात्रात एका दृष्टीने आहेही व दृष्टिकोन बदलून पाहिले तर नाहीही. सर्वत्र सर्वदा अस्तित्वात असलेल्या अशा तत्वाचे ज्ञान अन्वय व व्यक्तिरेक पद्धतीने जिज्ञासूने करून घ्यावे इतकेच पुरे. या 4 श्लोकांचा थोडासा विचार केला की या वेदांतसार प्रतिपादनाचे दर्शन होते. पहिल्या श्लोकात वेदांताचा सर्वम खल्विदम ब्रह्म हा सिद्धांत दिसून येतो. एकच एक ब्रह्मवस्तूच अस्तित्वात असतानाही वैविध्याचा विलक्षण अनुभव येण्याचे कारण माया म्हणजे तिची 2 कार्ये आवरण व विक्षेप हे होय. हे दुसऱ्या श्लोकात स्पष्ट केले आहे. ब्रह्म हे जगाचे अभिन्न निमित्तोपादन कारण आहे. हा आशय 3ऱ्या श्लोकात व्यक्त होतो. तर त्या सद्वस्तूचे ज्ञान अन्वय व व्यक्तिरेक या पद्धतींनी करून घ्यावे असे साधन 4थ्या श्लोकात सांगितलेले दिसते. नेतीच्या मार्गाने निषेधशिष्ट वस्तू जाणणे हा व्यक्तिरेक म्हणजे ज्ञानमार्ग व सकलमिदमहं च वासुदेवः या अन्वय पद्धतीने जाणणे हा भक्तिमार्ग हा चतुर्श्लोकीचा भावार्थ आहे. पुढे भगवान वेदव्यासांनी केलेला सारा ग्रंथविस्तार हा चतुश्लोकीतील सिद्धांतावर आधारलेला व त्या सुसंगत असल्याने स्वाभाविकपणे भागवतात सर्वत्र वेदांत ज्ञानाची उद्धरणे दृष्टांत परिभाषा व प्रक्रियांची रेलचेल झालेली दिसून येते. भागवतामध्ये वेदांत ज्ञान किती खचून भरले आहे व त्याला किती महत्व आहे हे मंगलाचरणाच्या एका श्लोकाकडे पाहिले तरी तात्काळ पटते. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरत श्राच्छतेष्वभिज्ञः स्वराट तेने ब्रह्म हृदा य आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारी मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा.
धाम धामना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमहि. या मंगलाचरणाच्या श्लोकाची परिभाषा व गंभीर वेदांत सिद्धांत याकडे लक्ष जाताच ग्रंथाकाराचा रोग लक्षात येतो. केवळ भाबड्या भक्तिभावाचाच हा ग्रंथ असता तर लालित्यपूर्ण भाषेत श्रीहरीच्या सुंदर स्वरूपाचेही वर्णन चालले असते. या श्लोकात कुठल्याही विवक्षित सगुण स्वरूपाचे वर्णन न करता भगवंताच्या सर्वच अभिव्यक्तींना लागू पडेल असे परम सत्याचे ध्यान केले आहे. सत्य म्हणजे त्रिकालाबाधित म्हणजेच परब्रह्म. सत्यम परम धीमहि या पदाने व अभिज्ञ म्हणजे सर्वज्ञ म्हणजे चित, तसेच स्वराट, स्वयंप्रकाशी इत्यादी पदांनी परमात्म्याचे स्वरूप लक्षण सांगितले व अन्य विशेषणांनी ब्रह्माचे तटस्थ लक्षण सांगितले. ते असे: जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्याच्यामुळे होतात, अन्वय व व्यतिरेक संबंधानुसार ज्याच्यामुळे जगाचे अस्तित्व आहे, पण जगाचे अस्तित्व नसले तरी ज्याचे अस्तित्व बाधित होत नाही, अत्यंत श्रेष्ठ ज्ञान विज्ञान संपन्न परमहंस अधिकारीही ज्यांचा अर्थ लावताना गोंधळून जातात, अशा वेदांच्या गहन ज्ञानाचे संक्रमण आपल्या अंतरंगातून ब्रह्मदेवात जो लीलया करतो, ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश, पाणी, वाळू, काच इत्यादिकांचा भ्रमाने एकमेकांत आभास होतो, जसे मृगजळ इत्यादी, तसा ज्या अनिष्ठानावर जगत दृश्य खरे भासते व जो असा ज्ञान तेज स्वरूप आहे की त्याला मायेच्या अंधकारमय स्पर्शाची त्रिकालातही शक्यता नाही, अशा परम सत्याचे परब्रह्माचे आम्ही ध्यान करतो. असे अद्भुत वेदांत सिद्धांत प्रधान मंगलाचरण ग्रंथकर्त्यांच्या ग्रंथ प्रणयनामागील मानसिकतेचे दर्शन घडवित नाही का? अशा प्रकारे श्रीमद भागवत हा केवळ लीलांचे वर्णन करणारा ग्रंथ नाही. उपनिषदांनी प्रतिपादन केलेले वेदांताचे ज्ञान हा यातील महत्वाचा प्रतिपाद्य विषय आहे. ज्ञानानुक्तीही हा वेदांताचा सिद्धांत आहे आणि हे वेदांत ज्ञान या ग्रंथात ठायी ठायी विविध प्रकारे विलक्षण परिणामकारक रीतीने मांडण्यात आलेले आहे. भगवान शंकराचार्यांनी विस्ताराने प्रतिपादन केलेल्या श्रुत्युक्त अद्वैत वेदांताशी श्रीमद भागवताचा कोठेही विरोध असल्याचे जाणवत नाही. भागवताचे मूळ असलेल्या चतुश्लोकी भागवताच्या उपदेशात तर वेदांताचा गाभाच भरलेला आहे. श्रीमद भागवताचा उपक्रम म्हणजे त्याच्या मंगलाचरणाचा श्लोक व भागवताचा उपसंहार म्हणजे कस्मे येन विभासितो हा श्लोक. या दोन्ही ठिकाणचे सत्यम परम धीमहि हे समान असून त्यात कुठल्याही विशिष्ट सगुण भगवत स्वरूपाचा उल्लेख नाही. सत्य हे विशेषण परब्रह्म वस्तूचेच असल्यामुळे ते कोणत्याही रूपास लागू पडू शकते. म्हणून मंगलाचरणाच्या पहिल्या श्लोकाचे संस्कृत भाषेतही व्याकरणाच्या बळावर शताधिक अर्थ करता आले व देवाच्या कुठल्याही रूपासाठी हा श्लोक लावता आला तरी कुठल्याही एका विवक्षित रूपाचेच वर्णन त्यात आहे असे नाही म्हणता यायचे. आपणास प्रिय असलेल्या कोणाही स्वरूपाचे दर्शन साधकास त्यात हो,
पण अन्य रूपाचे प्रतिपादन त्यात नाही असेही कोणास म्हणता येणार नाही. आणि त्यामुळे श्रीमद भागवत हा वैष्णवांचाही ग्रंथ आहे, किंबहुना तो सर्व वैष्णवांचा म्हणजे भक्तांचा आहे. संकीर्ण वैष्णव संप्रदायाचाच तो केवळ नाही, त्यातील ज्ञान हे वेदांतर्गत प्रत्येक संप्रदायाच्या साधकासाठी आहेच, पण वस्तुतः ते भगवंताशी संबंध जोडून देऊन प्रत्येक मानवाचा उद्धार करणारे ज्ञान आहे. भगवंताची चतुर्विधी आस्वाद्यता. विदर्भातील महान प्रज्ञाचक्षू संत समन्वय महर्षी श्री गुलाबराव महाराज असे म्हणत की भगवान ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने वेदांपासून विज्ञानापर्यंत सर्व विषयांचे ज्ञान मला सुलभ आहे, पण श्रीमद भागवत हे माझे मंगळसूत्र आहे. स्वामी विवेकानंदांनीही भागवताचे वर्णन करताना त्यास इंटेलेक्च्युअली कन्व्हिन्सिंग अँड सायकोलॉजिकली सॅटिस्फाईंग असे म्हणून गौरविले आहे. भागवताच्या या विलक्षण गौरवाचे मर्म त्यातील भगवत वस्तूच्या चतुर्विध आस्वाद्यतेत दडले आहे. एका भागवताच्या परिशीलनाने भगवंताचे ज्ञान, ध्यान, गान व पान सुलभ होते. यांपैकी वेदांत प्रतिपाद्य ज्ञेय वस्तूचे वर्णन म्हणजे ज्ञान प्रतिपादन हा भागवताचा गाभा कसा आहे हे आपण वर पाहिले. पण जसे ज्ञेय ब्रह्माचे वर्णन भागवतात आहे, तसे ध्येय ब्रह्माचेही सर्वत्र वर्णन हे भागवताचे अत्यंत मनोहारी वैशिष्ट्य आहे. या ग्रंथाच्या पानोपानी भगवंताच्या विविध स्वरूपांची अत्यंत मनोवेधक वर्णने विखुरलेली आहेत. भागवत स्वरूपाची वर्णने महाभारत व अन्य पुराणे यांच्यातूनही दिसतात, पण भागवतातील वर्णन शैलीची सर कोणासही येणे शक्य नाही. ही स्वरूप वर्णने कुठल्याही एका विवक्षित रूपाची नसून ती फारच विविध आहेत. जणू आपण त्यातले कुठलेही रूप ध्यानासाठी आपणाकरिता निवडून घ्यावे, यासाठी ग्रंथकाराने ही विविध रूपे आपणासाठी ठेवली असावीत. आणखीही यात हेतू असू शकतो, तो म्हणजे कोणीही भगवंताच्या एकाच रूपाचा आग्रह धरण्या इतके संकुचित बनू नये. विविध रूपांची ही वर्णने वाचत असताना मन आनंदाने भरून तर येतेच, पण आपोआप मनाचा संकुचितपणा व एकाच रूपाचा आग्रह केव्हा विरून जातो हे लक्षातही येत नाही. श्रीमद भागवतामध्ये परमात्मा व त्याविषयक ज्ञान गेय म्हणजे गाण्यासारखे झालेले आहे. ज्ञानम परम गीयते. भगवंताचे गान हा तर भागवतातील सर्वात महत्वाचा विषय. भगवान शुकाचार्यांनी सर्व सिद्ध महात्म्यांचा सर्वात आवडीचा विषय त्याच्या गुणगानात रमणे हा आहे हे सांगून भगवत गुणानुकथनाला किंवा भगवत अनुवादाला सर्वोच्च साधनाचे स्थान दिले. भगवंताचे नाम संकीर्तन हे भागवताचे प्रमुख प्रतिपाद्य खरेच, पण भगवत गुणानुवाद म्हणजे केवळ नाम संकीर्तन नव्हे. भगवंताचे नाम रूप, गुण, लीला व धाम या 5 अंगांनी वर्णन करीत त्याचे प्रेमाने गान करणे हेही यात अभिप्रेत आहे.
या दृष्टीने नाममहिमा वर्णन, रूपवर्णन, गुणवर्णन, लीलावर्णन व धामवर्णन या सर्व बाबतीत श्रीमद भागवत हा जगातील अजोड ग्रंथ आहे. भागवतातील वेगवेगळ्या प्रसंगातील केवळ स्तुतीचे वाचन केले तरीही हे कुणासही पटेल. उदाहरणार्थ ध्रुवस्तुती, ब्रह्मस्तुती, गजेंद्र मोक्ष व वेदस्तुती इत्यादी. अन्य ग्रंथाहून श्रीमद भागवताचे विलक्षणत्व त्याच्या पेयत्वात आहे. भागवताच्या महात्म्यात व खुद्द भागवतातही हा ग्रंथ श्रवण करावा असे जितक्या वेळा म्हटले त्याहून अधिक वेळा या ग्रंथाचे पान प्राशन करावे असे म्हटलेले आढळते. पिबत भागवत रसमालयम. अथवा श्रीमद भागवत पीयूष पानाय रसलंपटाः आणि पीत्वा पीयूषममृतं पातव्यम नावशिष्यते इत्यादी. पिबत भागवत रसमालायम, श्रीमद भागवत पीयूष पानाय रसलंपटाः पीत्वा पीयूषममृतं पातव्यम नावशिष्यते अथवा आणि इत्यादी. पण या दृष्टीने मला सर्वात विलक्षण वाटते ते ब्रह्मस्तुतीतील वर्णन. हे कृष्णा, आम्ही 11 इंद्रियांचे प्याले बनून तुझ्या माधुर्याचे पान पुन्हा पुन्हा करीत राहतो. ही संधी हे आमच्या जीवनातील सर्वोच्च भाग्य आहे. येषां तु भाग्यमहिमाच्युत तावदास्तामेकार्दशैव हि वयं बत भूरिभागाः एतदृशी कचशकैरसकृतं पिबामः शर्वादयो गृदजमध्वमृतासवं ते. येषां तु भाग्यमहिमाच्युत तावदास्तामेकादशैव हि वयं बत भूरिभागाः एतदृशी कचक्षैकैरसकृत पिबामः शर्वादयो गृदजमध्वमृतासवं ते. कानांनी कथामृताचे पान हे तर भागवतात कितीतरी ठिकाणी आलेले आहे. अशा प्रकारे या ग्रंथात परब्रह्मत्व, नेय, ध्येय, गेय व पेय या चारही प्रकारांनी प्रतिपादित आहे. दिवस 7 की 12 एका विवाद्य पण सहसा लोकांच्या लक्षात न येणाऱ्या मुद्द्यांचे प्रतिपादनही येथे अस्थानी ठरणार नाही. भागवतातील वर्णनानुसार ऋषी कुमार शृंगी याने राजा परीक्षिताला सप्तम दिवशी तक्षक दंशाने मृत्यू होण्याचा शाप दिला. यातील सप्तम शब्दाचा अर्थ खरोखरी काय असावा याचा खोलात शिरून कोणी विचार करताना दिसत नाही. सामान्यतः सप्तम म्हणजे 7वा दिवस असा अर्थ केला जातो. पण तसा अर्थ केल्यास निर्माण होणाऱ्या विसंगतीकडे कोणाचे लक्ष जात नाही. राजा परीक्षिताला शृंगीने शाप दिला. त्यानंतर ऋषी कुमारास
हस्तिनापूरला पाठविण्यात आले. त्याचा शापाचा निरोप ऐकल्यावर राजाने जनमेजयास राज्य सोपविले व तो गंगा तीरावर जाण्यास निघाला. गंगा मातेच्या दक्षिण तीरावर उत्तराभिमुख बसून त्याने प्रायोपवेशन व्रत आरंभिले. त्यानंतर ऋषीमुनींचे आगमन झाले. राजाच्या जिज्ञासेला त्यांनी दिलेल्या उत्तराने परीक्षिताचे समाधान झाले नाही. यानंतर शुकाचार्यांचे आगमन व पूजन होऊन परीक्षिताने आपली जिज्ञासा त्यांच्या पुढे ठेवली. तेव्हा राजाचे समाधान करताना त्यांनी भगवत गुणानुवाद हा मृत्यूवर विजयाचा उपाय व सर्वश्रेष्ठ साधन म्हणून प्रतिपादन केले. ते करताना तू भिवू नकोस, अजून तुझ्या आयुष्यात 7 दिवस शिल्लक आहेत असेही म्हटले. तवाप येतरही कौरव्य सप्ताहम जीवितावधीही. हे सर्व बघितले तर राजास मिळालेल्या शापापासून शुकदेवांनी काढलेल्या या उद्गारापर्यंत मधल्या सर्व घटनाक्रमास काहीतरी अवधी मिळणे अनिवार्य वाटत नाही का? सर्व घटना कितीही घाईने घडल्या तरी यामध्ये निदान 3-4 दिवसांचा वेळ घटनाक्रमासाठी आवश्यक वाटतो. मग जर ऋषिकुमाराने 7व्या दिवशी मृत्यूचा शाप दिला असेल व मधील घटनांना 2 दिवसही लागले असतील तर अजून तुझ्याकडे 7 दिवसांचा अवधी शिल्लक आहे असे शुकाचार्यांनी कसे म्हटले असेल? कथा सांगत असताना भाविक निरूपणाच्या ओघात वक्त्यांना व श्रोत्यांना ही विसंगती जाणवतच नाही असा अनुभव आहे. पण चिकित्सकाला मात्र ती जाणवणार याचे उत्तर शोधायला हवे. आचार्याची गोष्ट ही की ही विसंगती श्रीमद भागवताच्या कुठल्याही टीकाकाराच्या लक्षात आली नाही. अगदी सर्वात मान्य टीकाकार श्रीधर स्वामींनीही याचा विचार केला नाही. पण केरळातील एका टीकाकाराने मात्र याचा व्यवस्थित उहापोह केलेला आहे. वरील दोन्ही ठिकाणी आलेला शब्द सप्तम असा आहे. याचा सामान्य अर्थ 7 असाच आहे. पण सप्त अधिक म अशी फोड केली तर एकाक्षर कोशानुसार सप्त म्हणजे 7 व म म्हणजे 5 असे एकूण 12 दिवस असा याचा अर्थ होतो. सप्त च मश्च सप्तमम तस्मिन द्वादशेहनी. आणि शापाचे 12 दिवस गृहीत धरले की शापापासून शुकाचार्यांच्या आगमनापर्यंतच्या घटना आधीच्या 5 दिवसात व शुकागमनानंतर 7 दिवस अशी व्यवस्थित संगती लागते. भागवताच्या सुविख्यात वंशीधरी टीकेमध्ये ही संगती आदरणीय मानली गेली आहे. 7 असोत किंवा 12 असोत त्याने भागवतातील सिद्धांतात व भक्ती साधनेत काही फरक पडत नाही. पण श्रेष्ठ विद्वानांनी भागवताच्या प्रत्येक पदाचा कीस काढला असल्याने त्यातून निसटलेले हे एक महत्वाचे पद सुद्धा कसे रास्त आहे याची संगती दाखविण्यासाठी केवळ हा दिशानिर्देश केला आहे. अंतरंग सामग्री. याच ओघात भागवताच्या अनुबंध चतुष्टयाचा काही विचार करणेही अप्रस्तुत होणार नाही. कुठल्याही ग्रंथाचा अध्ययन दृष्टीने विचार करताना त्याचा विषय, अधिकारी, प्रयोजन आणि संबंध याचे आकलन झाले तर प्रतिपाद्य ग्रंथाचे स्वरूप लक्षात येऊ शकते. या दृष्टीने भागवताच्या आरंभी आलेला धर्म प्रोज्झित कैतवोक्त्र परमो निर्मत्सराणाम
सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम् श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो हृदयवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तक्षणात्। हा श्लोक फार बोलका आहे व त्यानुसार परमनिष्काम म्हणजे केवळ ईश्वराराधन लक्षण धर्माचे म्हणजेच पर्यायाने भागवत धर्माचे प्रतिपादन हा व ओघानेच या धर्माचे सर्वस्व असलेला परमेश्वर या ग्रंथाचा विषय होय. कल्याणकारी परमेश्वराच्या साक्षात्काराने आधी दैविक आधी भौतिक व आध्यात्मिक तापानुसार सुटका म्हणजेच आत्यंतिक दुःख निवृत्तीपूर्वक परमानंद प्राप्तिरूप मोक्ष हे ग्रंथाचे प्रयोजन आहे. निष्कपट सज्जन मोक्ष प्राप्तीसाठी दृढ निश्चयी व श्रवणासाठी उत्सुक श्रोता याचा अधिकारी असून विषय आणि ग्रंथ याचा प्रतिपादक संबंध प्रयोजन आणि ग्रंथ यांचा प्रापक संबंध तर अधिकारी व ग्रंथ यांचा श्रोता श्राव्य संबंध आहे. भागवत ग्रंथात कोणकोणत्या विषयांचे प्रतिपादन आहे हे ग्रंथकाराच्या शब्दात अत्र सर्गो विसर्गच्च स्थानं पोषण मुतयः मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः असे आहे. त्यानुसार सर्ग म्हणजे सृष्टी प्रक्रिया, विसर्ग म्हणजे वासना विशिष्ट सृष्टीचे प्राकट्य, स्थान म्हणजे दोन्ही प्रकारच्या सृष्टीची उत्पत्ती झाल्यावरची स्थिती, पोषण म्हणजे भगवंताचा कृपानुग्रह, उती म्हणजे कर्मवासना, मन्वंतर म्हणजे सद्धर्माने सृष्टीचे पालन करणाऱ्या मनुच्या दीर्घकालिक कारकिर्दीच्या सत्कथा, ईशानुकथा म्हणजे ईश्वर भक्तीस उपदबलक भगवत कथा, निरोध म्हणजे परमेश्वर द्वारा स्वतःच्या सर्व शक्तींचे संवरण करून स्वरूप स्थित होणे अथवा धर्म संस्थापनेसाठी अवतार घेऊन दुष्टांचा विनाश करणे. मुक्ती म्हणजे स्वरूप स्थिती आणि आश्रय म्हणजे सृष्टीची सर्व जीवांचे व वरील 9 तत्वांचे आधारस्थान म्हणजेच परब्रह्म तत्व होय. या सर्व बाबींचे यथास्थानी प्रतिपादन ज्यात आढळते असा हा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. वरील सर्व विषयांचे भागवतातील प्रतिपादन सामान्यतः 6 प्रकारच्या वर्णनात मोडते. पुरंजनोपाख्यान अथवा ययाती देवयानी संवादाचे वर्णन किंवा ज्या ठिकाणी स्पष्टपणे ते रूपक असल्याचा उल्लेख आहे अशी वर्णने वगळता बाकी सर्व कथांची वर्णने ही ऐतिहासिक घटनात्मक आहे. अशा घटनांनी किंवा कथानकांनीच भागवताचा मुख्य भाग व्यापला आहे. या घटना वर्णनाचा मुख्य हेतू विवेक वैराग्य संवर्धन असल्यामुळे त्यात अक्षरशः यथार्थ पदोपदी शोधणे अनावश्यक ठरेल असे शुकाचार्यांनी स्पष्टच म्हटले आहे. वचो विभूतीर्ण तू पारमार्थ्यम स्थल वर्णने हा दुसरा प्रकार होय. भूगोल वर्णन, खगोल वर्णन, कैलास पर्वताचे रम्य वर्णन इत्यादी या सदरात मोडतात. तिसरा प्रकार उपदेशाचा, याची भागवतात रूप
याची भागवतात खूप रेलचेल आहे व त्यामुळे हा ग्रंथ अमूल्य झाला आहे. कपिलोपदेश, उद्धवोपदेश, रहुगणोपदेश, ऋषभोपदेश किंवा नवयोगीश्वरोपदेश यांसारख्या प्रकरणांनी या ग्रंथाला अन्य ग्रंथांच्या शीर्षस्थानी बसविले आहे, यात शंका नाही. चौथा, स्तुती स्तोत्रांचा प्रकार तर विलक्षणच आहे. वेदांत, सिद्धांत, साहित्य रस व कमालीची प्रेमभक्ती भावना यांच्या अद्भुत मिलाफाने भागवतातील स्तुती स्तोत्रांना असे काही आगळेपण प्रदान केले आहे की एकदा या स्तुती स्तोत्रांची गोडी चाखली की मग अन्यत्र मन रमतच नाही. पुन्हा पुन्हा तेच वाचावे, गावेसे वाटत राहते. असा अवीट गोडवा अन्यत्र दुर्लभ आहे. ध्रुवस्तुती, प्रल्हाद स्तुती, गजेंद्र स्तुती, गर्भस्तुती इत्यादी या प्रकारातील मोजकी उदाहरणे आहेत. भागवतातील विविध गीते हा 5वा प्रकारही महत्वाचा आहे. 11व्या स्कंधातील हंसगीतातील साक्षीत्व साधनेचे वर्णन, भिक्षु गीतातील मनोविजयाचे महत्व वर्णन, एलगीतातील विकारवशतेमुळे झालेल्या पश्चातापाचे वर्णन व सावधानतेचे दिग्दर्शन, अथवा दशम स्कंधातील संतांच्या सर्व विरहिणी वाङ्मयाची गंगोत्री ठरावे असे गोपिका विरह गीत किंवा गोपी गीत इत्यादी सर्व गीते आपापल्या परीने अजोड श्रेष्ठ ठरली आहेत. वर्णनातील 6वा प्रकार म्हणजे अनुष्ठेय, मंत्रांचे विधानासहित प्रतिपादन, साधकाचे केवळ कथाश्रवण करून न थांबता आपल्या उन्नतीसाठी कोणती विविध मंत्रानुष्ठाने कशी करावीत याचे अत्यंत उपयोगी वर्णन भागवतात आढळते. नारायण कवच, पुंसवन व्रत, प्रयोव्रत इत्यादी अनेक ठिकाणी अनुष्ठेय विषयांचे प्रतिपादन आहे. सांगोपांग योगशास्त्र. श्रीमद भागवत हा ग्रंथ सामान्यतया भक्तिशास्त्राचा सर्वात महत्वाचा ग्रंथ म्हणून ओळखला जातो. तो तसा आहेही, पण याचा अर्थ हा केवळ भावुकतेवर आधारलेला ग्रंथ आहे असे मात्र नाही. भगवंताच्या लीला कथा, भक्तांची चरित्रे, अत्यंत रसाळ स्तुती स्तोत्रे व सखोल वेदांतोपदेश हे तर भागवतात आहेच व कथा प्रवचनातून यांचे निरूपणही होते. पण भागवतातील अत्यंत महत्वाचा व तितकाच दुर्लक्षित झालेला भाग म्हणजे त्यातील योगशास्त्र. श्रीमद भागवतामध्ये योगशास्त्राचे सांगोपांग व अत्यंत सूक्ष्म वर्णन केलेले आढळते. भागवताच्या दृष्टीने भगवंतांनी उद्धवोपदेशात केलेल्या वर्णनानुसार कर्म, भक्ती व ज्ञान हे 3 परमार्थ मार्ग आहेत हे खरे, पण योगाचे महत्व असे आहे की या 3 मार्गांना तो अत्यंत उपयोगीच नाही, तर तो या तिघांचाही प्रमुख आधार ठरण्या इतका महत्वाचा आहे. भागवताच्या 2ऱ्या स्कंदात आरंभी शुकाचार्यांनी योगधारणेचे अतिशय मनोहर वर्णन केले आहे. जितासनो जितश्वासः जितचित्तो जितेन्द्रियः स्थूले भगवतो रूपे मनः संधारयेत धिया. 11व्या स्कंधात भगवंताने स्वतः ध्यान योगाचे सुंदर वर्णन केले आहे. यम आणि नियमांचे वर्णन अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. दशम स्कंधातील वर्षा व शरद वर्णनाचा 20वा अध्याय या सुंदर निसर्ग वर्णनांच्या सह उपमानांच्या माध्यमाने
योगशास्त्रावर किंबहुना समस्त साधन शास्त्रावर अत्यंत प्रकाश टाकतो आणि या स्थळी साधनेतील जे अनेक बारकावे उपलब्ध आहेत ते अन्यत्र दुर्लभच. अशा प्रकारे महायोगी शुकाचार्यांच्या श्रीमुखातून झरलेल्या या ग्रंथात ठायी ठायी वेगवेगळ्या निमित्तांनी योगशास्त्रावर प्रकाश पडलेला आढळतो. भागवतात महर्षी पतंजलींच्या योगसूत्रांसारखा योगोपदेश तर आहेच, पण पतंजलींनी न उल्लेखलेल्या षटचक्रादिकांचा उल्लेखही भागवतात आढळतो. 3ऱ्या स्कंदातील कपिलोपदेशांतर्गत योगशास्त्राचे वर्णन इतके बहारदार आहे की त्याचे नीट आकलन झाल्यास योगज्ञानासाठी अन्य ग्रंथाची आवश्यकताही भासू नये. या प्रकरणातील 28व्या अध्यायावर भाष्य लिहिण्यास आरंभ करताना भागवताचे सर्वोच्च भाष्यकार श्रीधर स्वामी महाराज यांनी असे म्हटले आहे की हा अध्याय म्हणजे योगशास्त्रातील रत्नांची मंजुषाच आहे आणि भाष्याच्या निमित्ताने मी ही तिजोरी उघडीत आहे. या एका अध्यायात यमनियमापासून समाधीपर्यंतच्या सर्व योगांचे वर्णन समाविष्ट झालेले दिसते. भगवंतांच्या सगुण ध्यानाचे इतके सुंदर वर्णन अन्यत्र कुठेच आढळत नाही. प्राणायामे दर्हेत दोषान धारणाभिश्च किल्बिषान प्रत्याहारेण संसर्गान ध्यानेनानीश्वरान गुणान. या एका श्लोकात प्राणायाम, प्रत्याहार, धारणा व ध्यान या सर्वांची फळे अतिशय चपखलपणे सूत्रात्मक पद्धतीत मांडलेली दिसतात. योगाभ्यासाने निर्माण होणाऱ्या 8 मुख्य व 10 गौण सिद्धींचे वर्णन 11व्या स्कंदात विस्ताराने आलेले आहे. या सिद्धींचा खऱ्या साधकाला काही उपयोग नसून त्या केवळ आध्यात्मिक प्रगतीच्या खुणा आहेत व विभिन्न धारणांनी वेगवेगळ्या अनेक सिद्धी प्राप्त होत असल्या तरी केवळ एका भगवंताच्या ध्यानाने या सर्व सिद्धी प्राप्त होऊ शकतात असे म्हणून योगाभ्यासातही भगवत भक्तीचे महात्म्य सर्वोपरी ठरलेले आढळते. किंबहुना भगवंताच्या भक्तीशिवाय कोणताही योगाभ्यास परिपूर्ण होऊ शकत नाही असा युत्रजानानाम भक्तानां प्राणायामादिर्भीमरमनः यक्षणवासनं राजन दृश्यते पुनरुत्थितम् इत्यादी श्लोकांवरून भागवताचा ठाम निर्णय असल्याचे आढळते. भागवत वर्ष गौरव. भागवताचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे यातील 5म स्कंदात आलेले भारतवर्षाचे महात्म्य. हा ग्रंथ आध्यात्मिक व भक्तिप्रधान खराच, पण वैदिक ज्ञान, कर्म, उपासना आणि भगवत भक्ती हेच ज्या भारतभूमीचे स्थायी गुण आहेत. तिचे वर्णन करताना जणू ग्रंथकाराची भारत भक्ती उचंबळून आली आहे. भारतवर्षाच्या महात्म्याचे हे सुंदर गुणगान स्वर्गातील देव करतात. अहो अमीशां किमकारी शोभनं प्रसन्न एषां स्विदुत स्वयं हरिः यैर्जन्म लब्धं नृषु भारताजिरे मुकुंद सेवौपैकं
स्पृहा ही नह इत्यादी श्लोकांतून व्यक्त झालेली देशभक्तीची भावना थक्क करणारी आहे. देवांना असे वाटते की मनुष्य म्हणून ज्यांना भारतात जन्म प्राप्त झाला ते आमच्यापेक्षा कितीतरी थोर आहेत. आम्हालाही आमचे जे पुण्य शिल्लक असेल त्याच्या बळावर भारतात जन्म लाभावा. भगवंतांच्या गोड कथा भक्तीत रंगलेले संत महात्मे यज्ञ यागादी अनुष्ठाने व भगवंताच्या प्रेमातून साकारलेले नानाविध उत्सव यांनी भारतात जो दिव्य परमानंद साकार केला तो ब्रह्मलोक किंवा इंद्रलोकांतही दुर्लभ आहे. ही भारतभूमी कर्मभूमी व मोक्षभूमी असल्यामुळे सर्व दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहे. अशा या मनोज्ञ स्त्रोतातून अन्य स्थानांपेक्षा भारत सर्वश्रेष्ठ असल्याचे तर सांगितलेच, पण त्यासह भारताची ही श्रेष्ठता आध्यात्मिकता व भगवत भक्ती यांमुळे असल्याचेही सहजपणे सांगितले आहे. या सुंदर श्लोकातील काही भाग तरी विद्यालयांतून शिकविला जावा. त्याने भारताच्या आध्यात्मिक राष्ट्रवादाचे नेमके बीजारोपण बालमनात होण्यास मोठा आधार लाभेल व भारत भक्ती आणि भगवत भक्ती दोन्हींचे संवर्धन होईल. भागवतात अनेक स्थानी पवित्र नद्यांचे, पर्वतांचे व तीर्थांचे महात्म्य वर्णन श्रद्धेने ओतप्रोत होऊन केलेले आढळते. त्यानुसार हा संपूर्ण देश प्राचीन ऋषी मुनींना अन्य भूभागांसारखा न वाटता भगवत कृपापात्र विलक्षण पुण्य प्रदेश असल्याचे जाणवताना दिसते. दशम स्कंधातील श्री बलरामांच्या तीर्थयात्रेच्या प्रसंगाने आसेतू हिमाचल सर्व प्रदेशातील महत्वाच्या तीर्थांच्या नामनिर्देशाने संपूर्ण भारतवर्ष सांस्कृतिक दृष्ट्या कसा एकसंध आहे याचे विलोभनीय दर्शन घडते व अखंड भारतवर्षाबद्दल भक्तिभाव उचंबळून येतो. भागवत धर्म भक्तियोग अशा प्रकारे श्रीमद भागवत महापुराणात विविध विषयांचा समावेश झाला असला तरी त्यातील मुख्य विषय भागवत धर्म किंवा भक्तियोग हाच आहे. कारण यथा हरौ भगवती नृणाम भक्तिर्भविष्यति सर्वात्मन्यखिलाधारे इति संकल्प्य वर्णय ही भागवताची मुख्य प्रेरणा आहे. या ग्रंथातून ज्ञानाचे प्रतिपादन अशा प्रकारे झाले आहे की त्याची प्राप्ती भक्तीच्या माध्यमातून व्हावी व त्याचे पर्यवसानही पराभक्तीत व्हावे. या दृष्टीने भक्ती हे भागवताचे प्राणतत्व आहे. या भागवत धर्माची म्हणजेच भक्ती योगाची ज्योत्स्ना संपूर्ण ग्रंथावरच पसरलेली असली तरी काही विशिष्ट ठिकाणी त्याचे प्रतिपादन सांगोपांग व प्रभावी रीतीने झाले आहे. कधी प्रश्नोत्तर रूपाने, कधी उपदेशाच्या ओघात, तर कधी स्तुतीच्या अंतर्गतच भागवतीय भक्तीचे निरूपण झालेले आढळते. यातील प्रमुख व समग्र वर्णन अर्थातच 11व्या स्कंधातील वसुदेव नारद संवादांतर्गत निमी नामक जनक व ऋषभ देवपुत्र 9 योगीश्वरांच्या संवादात येते. राजा निमीने यज्ञ समारोहात उपस्थित झालेल्या या अध्यात्म विद्या पारंगत योगीश्वरांना 9 प्रश्न विचारले. भागवत धर्म म्हणजे काय? भक्तांची लक्षणे कोणती? माया म्हणजे काय? मायेतून पार कसे व्हावे? भगवान नारायणाचे स्वरूप कसे आहे? नैष्कर्म्य अवस्थेपर्यंत नेणारा कर्मयोग कसा?
आचरावा. भगवंताच्या अवतार लीला कोणत्या? भक्ती न करणाऱ्या लोकांची गती काय? विभिन्न काळी पूजित भगवंताची विविध रूपे व त्यांचा पूजाविधी कसा असतो? अशा या प्रश्नांच्या यादीकडे पाहिले तरी येथील वर्णन किती समग्र असेल याची कल्पना करता येते. या प्रत्येक प्रश्नाला कवी हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिपलायन, आविहोत्र, द्रुमिल, चमस व करभाजन या 9 योगीश्वरांनी दिलेली उत्तरे परवर्ती सुदीर्घ भक्ती परंपरेचा पाया ठरली आहेत. सप्तम स्कंधातील भक्त प्रल्हादाच्या मुखाने आलेला नवधा भक्तीचे वर्णन करणारा श्रवण कीर्तन, विष्णोः स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यमात्मनिवेदनम हा प्रसिद्ध श्लोक हाही भाविक भक्ती प्रवाहाचा भावी भक्ती प्रवाहाचे प्रमुख अधिष्ठान ठरला. भगवान नृसिंहाची स्तुती करताना प्रल्हादाने नमस्कार, स्तुती, कर्म समर्पण, सेवा पूजा, चरण चिंतन व कथाश्रवण अशा षडंग भक्ती योगाची मागणी केली आहे. तृतीय स्कंधात भगवान कपिल महामुनींनी सात्विक, राजस, तामस व निर्गुण अशा चतुर्विध भक्तीचे वर्णन केले असून नवधा भक्तीचे पृथक्करण या 4 प्रकारे केले. तर भक्ती योगाचा एक विशाल मंडपच साकारतो. भागवताने सकाम भक्तीचा निषेध केला नसला तरी तो त्यांचा मुख्य प्रतिपाद्य विषय मात्र नव्हेच. मदगुण श्रुती मात्रेण मयी सर्व गुहाशये मनोगती रविच्छिन्ना यथा गडगामभसो मबुद्धौ. म्हणजे केवळ देवाच्या गुणवर्णनाच्या श्रवणादी कुठल्याही निमित्ताने त्याचे उत्कट प्रेमाने श्रवण होऊन द्रवीभूत चित्तवृत्तींचा प्रभाव अखंडपणे त्याकडे वाहत राहणे ही भागवताला अभिप्रेत भक्ती आहे व ब्रह्मज्ञानोत्तरही ती तशीच चालू राहते. हा भागवतीय भक्तीचा विशेष आहे. साधन भक्ती करता करता या साध्यापर्यंत म्हणजे पराभक्तीपर्यंत पोहोचता येते असे स्पष्ट प्रतिपादन भक्त्या सत्रांजातया भक्त्या या श्लोकात योगेश्वरांनी केले आहे. विश्व बंधुत्वाची प्रेरणा. भागवतातील या भक्ती भावनेला संकीर्णतेचा स्पर्शही नाही. प्राणी मात्राच्या ठाई भगवत भाव असणे हे उत्तम भक्तीचे लक्षणच भागवतकारांनी सांगितले असल्याने सर्वांविषयी केवळ आदरबुद्धीच नव्हे तर पूज्यभाव असावा हा त्यांचा आग्रह आहे. मनसैतानि भूतानि प्रणमेत बहु मानयन ईश्वरो जीवकलया प्रविष्टो भगवानीति अर्चयेत दानमानाभ्यां मैत्र्याभिनेन चक्षुषा. हे सुरम्य भक्ती प्रतिपादन वाचताना भगवत भाव सर्वाभूती हेची ज्ञान हेची भक्ती न घडो कोणा भूताचा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे.
भगवत भाव सर्वाभूती हेची ज्ञान हेची भक्ती, किंवा न घडो कोणा भूताचा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, या संतोक्तीची मूळ गंगोत्रीस भागवत असे आहे हे उमगू लागते. श्रेष्ठ भक्ताचे वर्णन करताना अखिल अस्तित्वाबद्दल उचंबळून येणाऱ्या या त्यांच्या विश्वप्रेमाचे वर्णन भागवतात ठायी ठायी आढळते. आपल्या संपूर्ण संत परंपरेच्या अंतरंगात हा भागवतातील उदार भाव किती मुरला आहे याची अनेक उदाहरणे देता येतील, पण येथे केवळ 2च स्थलांचे वर्णन आपण बघूया. भगवान ज्ञानदेवांचे पसायदान ही लोकोत्तर वैश्विक प्रार्थना आहे व त्यातील औदार्य, करुणा, विश्वप्रेम सर्वश्रुत आहे. या पसायदानाचेही बीज म्हणून शोभावी अशी भागवतातील प्रार्थना बघा. स्वस्त्यस्तु विश्वस्य खलः प्रसीदतां ध्यायन्तु भूतानि शिवं मिथो धिया मनच्च भद्रं भजतामधोक्षजे आवेश्यतां नो मतिरप्यहैतुकी. हे प्रभो अखिल विश्वाचे कल्याण हो. दुष्टांची बुद्धी शुद्ध होऊन सर्व प्राण्यांमध्ये परस्पर सद्भावना नांदो. आमचे मन शुभ कार्यात प्रवृत्त हो आणि आम्हा सर्वांची बुद्धी निष्काम भावाने श्रीहरीत प्रविष्ट हो. या श्लोकाचा भावार्थ वाचित असताना लगेचच जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित. या पसायदानातील भावपूर्ण ओळी ज्याला आठवणार नाहीत असा मराठी भाषिक विरळाच. श्री रामानुजाचार्यांनी एका प्रसंगी आपल्या गुरूंना सांगितले की असंख्य सामान्य लोकांना भगवंताचा मार्ग मिळणार असेल व त्यासाठी माझे वैकुंठात जाणेही टळणार असेल तर मला वैकुंठ नको, लोकोद्धार होऊ द्या. स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे, माझ्या देशातील तरुणांनी निदान शतकभर तरी सामान्य देवी देवतांच्या ऐवजी भारत मातेची म्हणजे विपन्न व अज्ञानग्रस्त भारतीय जनतेची सेवा करावी व त्यासाठी आवश्यक असल्यास वैयक्तिक मुक्तीच्या इच्छेलाही तिलांजली द्यावी. या दोन्ही उद्गारांचे मूळ भागवतात प्रल्हादाने भगवंतास केलेल्या नैतान्विहाय कृपानां विमुमुक्ष एको नान्यं त्वदस्य शरणं भ्रमतोनुपश्ये. या बिचाऱ्या उपेक्षितांना सोडून मला एकट्याला मोक्षही नको या प्रार्थनेत सहजपणे गवसते. भागवताचा हा प्रभाव संपूर्ण परंपरेवर झालेला दाखविता येईल. येथे केवळ नमुन्यादाखल 2 ठळक उदाहरणे दिली आहेत. प्राणी मात्राबद्दलचा हा सद्भाव हीच विश्वबंधुत्वाची आधारशिला नाही काय? लीला विचार. भगवंताच्या सगुण स्वरूपातील लीला कथा हा तर भागवताचा गाभाच आहे. त्यातील विशेष करून दशम स्कंधातील कृष्णलीलांनी या ग्रंथाला अशी अवीट गोडी प्राप्त करून दिली की सर्वसामान्य गृहस्थापासून अगदी सर्व संग परित्यागी परमहंसांनाही या लीलांनी वेडावून टाकले आहे. साहित्याच्या भाषेत बोलायचे तर सर्व रसांची अशी काही वृष्टी या लीलांच्या माध्यमाने या ग्रंथात झाली आहे की कुणीही त्याने भावमग्न व्हावे.
ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात जरासा बदल करून म्हणावेसे वाटते की आर्ताचेनी वोरसे वेदार्थ ग्रथन मिसे वर्षला सर्व रसे तो हा ग्रंथू. अक्षरशः रसांचा सागर असलेल्या दशम स्कंधातील व त्यातील विशेषतः पूर्वार्धातील लीलांचे चिंतन करण्यात थोर थोर विद्वानांनी व साधकांनी आपली संपूर्ण जीवने व्यतीत करून धन्यता अनुभविली. गोप सवंगड्यांशी कृष्णाने केलेल्या खेळांचे वर्णन ऐकून भगिनी निवेदिता स्तब्ध होऊन म्हणाल्या, कृष्णा मेड प्ले डिवाइन. या प्रत्येक लीलेच्या एकेका शब्दाचा किस विद्वानांनी काढला आहे. पुतना आल्यावर बाळ श्रीकृष्णाने डोळे मिटले झाले एवढ्या वर्णनावर उत्प्रेक्षा करून भाष्यकारांनी डोळे मिटण्याची संभवनीय 26 कारणे दिली आहेत. मृदुभक्षण लीलेतील नाहम भक्षित वानभ्य या कृष्णोद्गारावर सुंदर भाष्य करीत अद्वैतवादीन एव सत्यवादीनः अन्ये मिथ्याभिशंसिनः हे टीकाकारांनी सिद्ध केले आहे. गोपींच्या घरचे कृष्णाचे लोणी चोरणे म्हणजे साधकांचे लोण्यासारखे निर्मल कोमल चित्त आकृष्ट करणे व नंदा घरचे लोणी मित्रांना प्रदान करणे म्हणजे ब्रह्मानंदच वितरित करणे असा आशय भगवान शंकराचार्यांनी व्यक्तविला आहे. सख्यरस वात्सल्यरस व माधुर्य रसाने ओतप्रोत भरल्या या लीलांचे दार्शनिक तात्पर्य सप्रमाण दाखवून पूर्वसुरींनी या लीलांचे अत्यंत उन्नत दर्शन घडविले आहे. रासलीला हे तर खरोखरी समाधीचेच विज्ञान आहे. हे सारे मूळ ग्रंथ व त्यावरील भाष्ये यातूनच समजून घेणे आवश्यक आहे. या लीला रसाने हा ग्रंथ लोकप्रियतेत कायमचे प्रथम स्थान पटकावून बसला आहे. हे मात्र अनुभूत सत्य आहे. सर्वसंग परित्यागी दिगंबर अवधूत शिरोमणी भगवान शुकाचार्य या लीलांचे असंख्य ऋषीमुनींसमोर रंगून जाऊन वर्णन करीत असून 2-3 दिवसात ज्याला जगाचा निरोप घ्यावयाचा आहे असा राजश्री परीक्षित गंगा मातेच्या तीरावर त्याचे श्रद्धेने श्रवण करतो आहे आणि संपूर्ण आचार्य व संत परंपरा या लीलांचे पुनः वर्णन करण्यात धन्यता मानित आली आहे. हे सर्व लक्षात घेऊन या लीलांचे महत्व ओळखता यायला हवे. नाम महात्म्य भगवन नामाच्या महात्म्याला शिखरावर पोहोचविण्याचे महान कार्य साधणारा ग्रंथ हाच होय. परवर्ती संतांच्या व साधकांच्या सगुणवादी व निर्गुणवादी दोन्ही परंपरातून नाम महात्म्य अबाधित राहिले आहे. या नाम महिमेवर प्रखर प्रकाश झोत भगवताने टाकलेला दिसतो. पूर्ण ग्रंथात ठायी ठायी नामाचे महत्व वेगवेगळ्या प्रसंगातून अशा प्रकारे सांगण्यात आले आहे की नामस्मरण हे पुढील भक्ती मार्गाचे सर्वात प्रधान आलंबन बनून गेले. भक्ती हे मुख्य आलंबन खरेच. हा भक्तिभाव असला तर उत्तमच, पण तोही नसेल तरी देवाचे नाम जीवाचा उद्धार करण्यास समर्थ आहे व त्यासाठी केवळ त्याचा उद्धारही पुरेसा असतो. या सत्याचे साहसी प्रतिपादन करून या ग्रंथाने नामास सर्वोपरी स्थान दिले व पुढील संत साहित्यात याचेच जोरदार प्रतिपादन व समर्थन झालेले दिसते.
सात्यं पारिहास्यं वा स्तोभं हेलनमेव वा वैकुंठनामग्रहणं शेषागहरं विदुः म्हणजे संकेत, थट्टा, आलाप अथवा अवहेलना इत्यादी कोणत्याही निमित्ताने झालेला नामाचा उच्चारही पापनाशक ठरतो. नामव्याहरण म्हणजे केवळ नामोच्चाराचे हे महात्म्य आहे. अर्थातच याच्या जोडीला जितका भाव आचार अधिक असेल त्याने त्याचा प्रभाव वाढेलही. नामा महात्म्याच्या या गौरवामुळे या ग्रंथासही भगवन्नामात्मक मानले गेले आहे. सर्व वैदिक वाङ्मयाचे मथित व साधकांचे सारसर्वस्व असलेल्या या लोकविलक्षण ग्रंथाबद्दल कितीही लिहिले तरी संपणार नाही. महाकवी कालिदासाच्या श्रमेण तदशक्त्या वा न गुणानामियत्यया या उक्तीनुसार प्रस्तावनेची मर्यादा ओळखून थांबावे लागत आहे. अभिनंदन. गेले सुमारे पाऊण शतक गीता प्रेस गोरखपूरने भारतीय संस्कृतीच्या संरक्षणासाठी व परमार्थाच्या पोषणासाठी प्रकाशन क्षेत्राची जी महनीय कामगिरी बजावली आहे त्याला खरोखरीच तोड नाही. शास्त्र परंपरा रक्षण शुद्ध मुद्रण अति स्वल्प मूल्य पण आकर्षक स्वरूपाचे सद्ग्रंथ जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उच्चांक गाठून गीता प्रेसने युगप्रवर्तक कार्य केले आहे. आधी केवळ हिंदी भाषिकांना उपलब्ध असलेले हे अमूल्य साहित्य आता प्रादेशिक बहुतेक भाषांमध्ये प्रकाशित करण्याचा विडा उचलून या पवित्र संस्थेने भारतीय वाचकांवर महनीय उपकार केले आहेत. याबद्दल प्रकाशकांचे अभिनंदन. भागवताचा हा मराठी अनुवाद खरोखरी आगळा ठरणार आहे. मराठी अनुवादक हरिभक्ती परायण श्री पंढरीनाथ काशीनाथ थावरे कोल्हापूर व साक्षेबी संपादक श्री विनायक गोविंद देसाई कोल्हापूर यांनी शब्दाबर हुकूम अनुवाद होऊनही तो क्लिष्ट अथवा रसहीन न होऊ देण्याची जी काळजी घेतली आहे ती खरोखरीच अत्यंत स्तुत्य आहे. उदाहरणादाखल दशम स्कंधातील वेदस्तुती या कठीण अध्यायाकडे बघता येईल. असा प्रांजळ, सरळ, प्रामाणिक व प्रासादिक अनुवाद मराठी भाविकांना प्रदान केल्याबद्दल अनुवादक संपादकांचे सधन्यवाद. अभिनंदन. मराठी भाविकांनी या ग्रंथाचा आनंद लुटून भक्तिभाव साधावा ही अभ्यर्थना. संत ज्ञानेश्वर आश्रम, टोरांटो, कॅनडा. श्रीकृष्ण जन्माष्टमी दिनांक 4/9/2007. श्री ज्ञानेश्वर पदाश्रित स्वामी गोविंददेव गिरी. आचार्य किशोर व्यास.